नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका पीक विम्या संदर्भातल्या महत्त्वाच्या अशा अपडेटमध्ये। तर आतापर्यंत खूप सारे शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहे आणि काही शेतकऱ्यांना भेटला आहे तर तो कमी प्रमाणामध्ये भेटला आहे। परंतु आता कोणते शेतकरी प्रतीक्षेत आहे किंवा कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा किती मिळालेला आहे, त्याचबरोबर जे काही जिल्हे वाटप झालेले आहे आतापर्यंत, तर ते किती जिल्हे वाटप झालेले आहे किंवा कोणते जिल्हे प्रतीक्षेत आहेत याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा कंपनीने थकवले 831 रुपये। नांदेड वाशिममध्ये सर्वाधिक रक्कम ही वाटप करण्याची बाकीच आहे आणि हिंगोली संभाजीनगर आणखी प्रतीक्षेतच आहे। तर या वर्षीच्या म्हणजे 2023 आणि 24च्या खरीप हंगामाच्या अवर्षणामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमध्ये 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांकडून मोठा फटका हा बसलेला आहे। त्यांचे क्लेम पास होऊन असताना सुद्धा पीक विमा कंपनीने अद्याप एकही रुपयाचा पीक विमा वाटप केलेलं नाही। त्यामुळे ते शेतकरी आता अस्वस्थ झालेले आहे। परंतु सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी की येत्या 2 दिवसांमध्ये जो काही रखडलेला पीक विमा आहे तो आता मिळण्याचा मार्ग हा राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मोकळा केलेला आहे। तर त्यामध्ये या पीक विमा कंपनीकडून अग्रिम मंजूर झाला, परंतु 831 कोटी 39 लाख रुपयाची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेलीच नाही। तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती जिल्हा वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये अग्रिम वाटप लांबलेलीच आहे। त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील तब्बल 285 कोटी 74 लाख रुपये जे काही पीक विमा हा मंजूर झालेला होता, तर तो वाशिम जिल्ह्यातील 105 कोटी 69 लाख रुपयाची जी काही रक्कम मंजूर केलेली होती तीही अद्याप रखडलेलीच आहे। तर हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दावेच मंजूर न झाल्यामुळे या शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळालेला नाही। तर पीक विमा कंपनीने त्यांना प्राप्त झालेला शेतकरी विमा हप्ता व शासनाकडून प्राप्त झालेला विमा हप्ता देखील जमा केलेला नाही। तर 2023 आणि 24 मधील दुष्काळबाबतचा पहिला जिल्हा जो आहे तो म्हणजे नाशिक। तर नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा अद्यापही 1 रुपयाचं सुद्धा पीक विमा हे वाटप केलेलं नाही। परंतु या जिल्ह्यामध्ये सुद्धा आता बहुतांश शेतकरी हे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहे आणि या सुद्धा शेतकऱ्यांना जो काही पीक विमा आहे तो केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून येत्या 2 दिवसांमध्ये वाटप केली जाणार आहे। त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव। तर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे। त्यानंतर अहमदनगर असेल, सोलापूर असेल, त्याचबरोबर सातारा, वाशिम, चंद्रपूर, सांगली, नंदुरबार, बीड, त्याचबरोबर बुलढाणा, त्यानंतर वाशिम, धुळे, पुणे, हिंगोली, त्याबरोबर धाराशिव, अकोला। तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा अद्यापही 1 रुपया सुद्धा पीक विम्याचं वाटप हे झालेलं नाही। त्याचबरोबर कोल्हापूर असेल, जालना, परभणी, त्यानंतर नागपूर, छत्रपती संभाजीनगर। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा अद्यापही 1 रुपयाचं सुद्धा पीक विम्याचं वाटप हे केलेलं नाही। तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता लवकर त्यांच्या खात्यावरती जो काही रखडलेला पीक विमा आहे तो मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। त्यानंतर नांदेड असेल, लातूर असेल, त्याचबरोबर अमरावती असेल, जे काही उर्वरित 24 जिल्हे आहे तर या 24 जिल्ह्यांमध्ये लागू झालेला आहे, म्हणजेच पीक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। त्यानंतर जळगाव असेल, चंद्रपूर, सांगली, नंदुरबार, बीड, बुलढाणा या जिल्ह्यातील आक्षेप मागे घेण्यात आलेले होते आणि त्यामुळे या जिल्ह्यांना सुद्धा आता पीक विमा हा 2 दिवसामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे। तर त्याचबरोबर नागपूर, परभणी, जालना, कोल्हापूर, अकोला आणि धाराशिव हे जे काही जिल्हे होते तर या जिल्ह्यामध्ये पीक विमा कंपनीने आक्षेप घेतलेले नव्हते। त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बहुतांश शेतकऱ्यांना जो काही पीक विमा आहे तो मिळालेला आहे। त्यानंतर हिंगोली असेल, धुळे, पुणे यामध्ये आक्षेप घेण्यात आलेले नव्हते, आलेले होते, त्यामुळे हे जिल्हे अजूनही वंचितच होते। त्यानंतर विविध स्तरांवर सुनावण्या देखील सुरू होत्या। तर याच्यामध्ये अखेर राज्यातील जे काही 2100 कोटी जे काही रुपयाची रक्कम वितरित करण्यात आलेली आहे, मात्र अद्याप 831 कोटी रुपयाची जी काही रक्कम 831 कोटी 49 लाख रुपयाची जी काही रक्कम वितरित झालेली नाही, ती रक्कम आता येत्या 2 दिवसांमध्ये वितरित केली जाणार आहे। त्यानंतर दुष्काळग्रस्त छत्रपती संभाजीनगर हा दुष्काळग्रस्त मानला जातो। तर यामध्ये सुद्धा अद्यापही 1 रुपया सुद्धा पीक विम्याचं वाटप झालेलं नव्हतं। तर या जिल्ह्यात सुद्धा आता जे काही पीक विम्याचं वाटप रखडलेलं होतं तर ते पीक विम्याचं वाटप हे लवकरच वितरित केलं जाणार आहे। त्यानंतर या जिल्ह्यात गंभीर दुष्काळ जाहीर करून पीक विमा कंपनीने वाटप केलेलं नाही, त्यामुळे शेतकरी अस्वस्थ झालेले आहे। तर ती हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा
दावा मंजूर करण्यात आलेला नव्हता, परंतु ते हिंगोली जिल्ह्याचा सुद्धा आता दावा हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पीक विम्याचं वितरण हे येत्या 2 दिवसामध्ये केलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे होते 24 जिल्ह्याचं अपडेट. तर यामध्ये किती जिल्हे पात्र झालेले आहे, किती जिल्हे अजूनही प्रतीक्षेतच आहे, याची सविस्तर माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.